नमस्कार प्रेक्षकांनो, तर बिग बॉसच्या घरामध्ये असं काही घडलेलं आहे ते इथून मागं केव्हाच घडलेलं नाही. तर अंकिताचं आणि अभिजितचं एकदम असं कडाक्याचं भांडण झालंय आणि ते पण निक्कीमुळं. तर बघूया आपण कशामुळे यांचे भांडण झालेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मी काय सांगणार आहे ते ऐकत राहा. तर अंकिता म्हणत आहे अभिजितला की तू निक्कीचे सर्व कामं करत आहे आणि तर अभिजित बोलत असतो अंकिताला की तुझ्या ड्युटीज जास्त आहे. तर तो बोलत असतो हे तू मला का सांगतेस ते तिला सांग ना. तर अभिजित थोडा लांबून बोलत असतो आणि मग अंकिताला येतो राग आणि अंकिता बोलते त्याला तू सगळीकडे कसा जेंटलमॅन बनून फिरत असतो. तर अंकिता म्हणत असते आता तू ये माझ्यासमोर येऊन बोल, आता सांग तू. तेव्हा अभिजित बोलतो माझ्या ड्युटीज मी माझ्या सुविधेप्रमाणे घेतल्या आणि त्याच्यामध्ये वाईट काय आहे. पण अंकिताला काय होतं काय माहिती, अंकिता तर पूर्ण तांडवच करत आहे बिग बॉसमध्ये, खूपच रागाचा तांडव करीत आहे. आणि निक्की पण इतकी जोरजोरात ओरडत असते. टिपी दादा पण अंकिताच्याच बाजूने असतो आणि एकटाच त्या अभिजित बिचाऱ्याला टार्गेट करत असतो. सुरुवातीला अंकिता अशी म्हणली होती की मी कोणावर ओरडत नाही, कोणावर रागवत नाही आणि माझे घरचे खूप ओरडतात असं केल्यानंतर आणि आता तिचे घरचेच बघणार आहेत ते ती किती तांडव करत आहे बिग बॉसमध्ये. की त्याला का भीती आहे का की ती बाहेर जाईल म्हणून आणि ती बाद होईल म्हणून, कारण की ती टिप्पी दादासोबत राहत होते. हे स्पष्ट दिसत आहे की अभिजितला टार्गेट करण्यासाठी तिनं भांडण उकरून काढलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की अंकिताला घराबाहेर जाण्याची भीती वाटत आहे का ती असं करायला लागली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.